इस्रायल आणि इराण संघर्षाला आता भयंकर स्वरूप आलं असून त्यामध्ये निष्पापांचा बळी जातोय। दक्षिण इराणमधील मिनाब जिल्ह्यातील मुलींच्या प्राथमिक शाळेवर झालेल्या भीषण हवाई हल्ल्याने एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे। अमेरिका इस्रायलच्या संयुक्त कारवाई दरम्यान शनिवारी झालेल्या या बॉम्ब हल्ल्यात शाळेत शिकणाऱ्या 85 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। इस्रायलच्या या हल्ल्यात शाळेची 2 मजली इमारत मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे। इमारतीचा मोठा भाग कोसळला असून एका बाजूला भीषण आग लागल्याची घटना घडली। हल्ल्याच्या वेळी शेकडो विद्यार्थिनी शाळेत उपस्थित होत्या अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे। या घटनेचे 2 व्हिडिओ समोर आले असून एका व्हिडिओ शाळेची उद्ध्वस्त इमारत आणि परिसरात जमलेली मोठी गर्दी दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओत मृत विद्यार्थिनींच्या शाळेच्या बॅगा दिसत आहेत। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय। दक्षिण इराणमधील मुलींच्या प्राथमिक शाळेवर दिवसाढवळ्या बॉम्ब हल्ला करण्यात आला, जेव्हा ती शाळा विद्यार्थिनींनी खचाखच भरलेली होती। यामध्ये निष्पाप मुलींची हत्या करण्यात आली। इराणी जनतेविरुद्धचं हे अपराध दुर्लक्षित केलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय। हल्ला झालेल्या शाळेचं नाव शाजारे तेहब्बे एलिमेंटरी स्कूल असं असून ही मुलींची प्राथमिक शाळा आहे। इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई कारवाई दरम्यान या शाळेवरही बॉम्बफेक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। या हल्ल्यात शिक्षणासाठी आलेल्या 85 विद्यार्थिनींनी आपला जीव गमावलाय।